निफाड तालुक्यातील विविध प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत लासलगाव शहर विकास समिती आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे। या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर अध्यक्ष पोषण आहार समिती यांना निवेदन देण्यात आलं असून निवेदनामध्ये शाळांमध्ये नियमितपणे मध्यान्ह भोजन दिलं जात नसल्याचा, त्याचबरोबर शासनाच्या निर्धारित मेनूनुसार भोजन दिलं जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्याचबरोबर स्वयंपाकघर, धान्य साठवणूक व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि भोजनाची भांडी यांच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांना कमी प्रमाणामध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असून डाळ, भाजी, फळे किंवा अंडी यांचा नियमित समावेश होत नाही। शाळांमध्ये 15 दिवसांचा मेनू फलक, तक्रार पेटी आणि आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्यानं योजनेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप निवेदनामध्ये करण्यात आला आहे। वर्षाच्या सुरुवातीलाच पोषण आहाराची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वतंत्र फॉर्म भरून घ्यावेत आणि ज्यांना पोषण आहाराची आवश्यकता नाही त्यांच्याकडून नकाराचा फॉर्म घ्यावा। अनेक विद्यार्थी दुपारचं भोजन घेत नसतानाही त्यांची हजेरी लावली जाते आणि त्यानुसार पोषण आहाराचा हिशोब केला जात असल्यानं शासनाचा अनावश्यक खर्च होत असल्याचा दावा समितीनं केला आहे। त्यामुळे प्रत्यक्षात भोजन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच आहाराचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे। सध्या मध्यान्ह भोजन व्यवस्थापन समितीवर संबंधित शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि मंडळ यांचेच वर्चस्व असल्यानं स्वतंत्र देखरेख आणि तपासणीची आवश्यकता आहे। त्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली स्वतंत्र देखरेख आणि व्यवस्थापन समिती गठीत करावी। या समितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, 2 पालक प्रतिनिधी आणि 2 सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करावा। समितीला शाळांमधील मध्यान्ह भोजनाची मासिक तपासणी करून त्याचा अहवाल प्रशासनाला द्यावा, अधिकार द्यावेत। निफाड तालुक्यातील सर्व शाळांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 15 दिवसात लेखी स्वरूपात द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। निवेदनासोबतच शाळांमधील मध्यान्ह भोजन, स्वयंपाकघर, भांडी, पिण्याचे आणि हात धुण्याचे पाणी, आरोग्य व्यवस्था, त्याचबरोबर इतर बाबींचे छायाचित्रात्मक पुरावे जोडण्यात आले असून मुलांच्या आरोग्याचा शासकीय निधीच्या योग्य वापराचा प्रश्न असल्यानं प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं चौकशी करावी, अशी मागणी लासलगाव शहर विकास समिती, प्रकाश पाटील, धर्मेश जाधव, राजेंद्र कराड, संदीप उगले, प्रमोद पाटील, विकास कोल्हे या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।